भाजप नेते प्रवीण दरेकर बोलतायत, आपण थेट जाऊयात। समाजातील सर्वसामान्य माणसांना आता आपला फोकस मराठा समाजाचे प्रश्न नसून राजकारण झालेले पूर्ण लक्षात आलंय आणि तुम्ही आता फिरताना ते लक्षात येईल असं या ठिकाणी मला नम्रपणे सांगावंसं वाटतंय। तुम्ही हे सगळं जे काही मराठा समाजाच्या भावनांचा खेळ चालवला होता हे तुमच्या राजकीय दुकानदारीसाठी हे पुन्हा त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आणि होतंय। नाही, मी तेच म्हणालो ना, त्यांच्या मनात पोटात जे होतं ते आज त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे। त्यांना सत्तेची आस लागलेली आहे। फक्त बोलायचं काय, मला काय सत्तेचं पडलेलं नाही। अरे मग कोणाला निवडून आणणार आणि कोणाला पाडणार हा विषय कशाचा आहे? बरं, कोणाला निवडून कोणाला पाडणार यावर ना कोणाच्या बाजूने सुपारी घेतल्याचं चित्र झालं हेही बघताय। आणि त्याच्यामुळे मला वाटतं आणि मराठा समाजाने पाठबळ दिलं याचा अर्थ तुम्हाला कुणालाही काहीही बोलायला त्या ठिकाणी अधिकार दिलेले नाही आहेत। आणि त्याच्यामुळे खुर्ची खेचायची आहे ना, या तुम्ही निवडणुका लढा, पक्ष काढा किंवा महाविकास आघाडीला संलग्न घटक पक्ष व्हा, निवडणुका लढवा, राज्याचे मुख्यमंत्री व्हा आणि या मुख्यमंत्र्यांना शक्य नाही ते तुम्ही अभ्यास खूप तुमचा असेल तुम्ही करा। परंतु नाही, मला ते नको, मला राजकारणात इंटरेस्ट नाही। आणि दुसरीकडे म्हणायचं ह्याला पाडणार त्याला पाडणार, ह्याला सत्तेवरनं खाली खुर्ची खेचणार। मला वाटतं हे मराठा समाजालाही आता उबग आणि त्या ठिकाणी किळस आलेलं आहे की आंदोलनाच्या मागचं सत्य आता लोकांच्या समोर यायला लागलं आहे। आणि म्हणून मला अनेक मराठा समाजाचे त्या ठिकाणी लोक भेटतात, फोन करतात, त्यांनाही त्या ठिकाणी दुःख होतं आहे की मराठा समाजांचा भावनांचा त्या ठिकाणी वापर करून जरांगे आपली राजनीती करतायत हे आता लोक बोलायला त्या ठिकाणी लागलेली आहेत। क्लिअर कट या मागे कोण आहे? महाराष्ट्रातले वरिष्ठ जबाबदार मोठे नेते हे त्या ठिकाणी आता काही लपून राहिलेलं नाही। आंदोलनाला फूस देतं कोण? जरांगेची भाषा ज्या पद्धतीनं चालले त्यामुळे विरोध कोणत्या दिशेनं आहे, समर्थन कोणत्या दिशेला आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतंय। आणि मागच्या निवडणुकीमध्ये जरांगेच्या या अंतस्थ लपलेल्या राजकारणाचा अंदाज नव्हता म्हणून भोळा बाबडा मराठा समाज त्या ठिकाणी आमच्यासाठी काहीतरी जरांगे करतायत यावर विश्वास होता। परंतु आता जरांगेने मराठ्यांचे प्रश्न सोडले, राजकारण ओरिएंटेड झालेत, याचं दुःख आणि सल मराठा समाजाच्या सर्वसामान्यांना त्या ठिकाणी आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता मराठा समाजाला असली रूप समजलेले आहे। जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाचा नेम कोण चालवतंय हे आता उघड झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे। त्यांची अपेक्षा आहे त्यांना जेलमध्ये टाकावं, कारण आता पब्लिसिटी हळूहळू कमी होते, कॅमेरे कमी झालेत, गर्दी कमी झालेत, तर पुन्हा जेलमध्ये गेले तर पुन्हा गर्दी, पुन्हा लकलकाट, पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल। आणि म्हणून त्यांचा अट्टहास असेल की त्या ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकावं। परंतु त्या ठिकाणी जेलमध्ये कोण कसं जातं याची काही संविधानाने दिलेले निकष आहेत, नियम आहेत, कायदा असेल त्यानुसार होत असतं। कोणाला जेलमध्ये जायचं आहे म्हणून कोण जेलमध्ये टाकत नसतो। ज्याला कावीळ झालेली आहे त्याला जग पिवळं दिसतं। आपण बघाल की आता कोर्टावर तरी विश्वास पाहिजे ना। आता देवेंद्र फडणवीस साहेब हे कोर्टाला डायरेक्शन देऊ शकतात का? म्हणजे त्या ठिकाणी आता कोर्टाने समन्स पाठवलंय। मग आपल्या या देशात निदान कोर्ट निष्पक्षपातीपणे काम करतं यावर तर विश्वास ठेवा।
परंतु आता तुम्हाला अहंकाराची एवढी डोक्यात हवा गेली, तुम्ही पोलीस मानायला तयार नाही, तुम्ही सरकार मानायला तयार नाही आणि तुम्ही आता त्या ठिकाणी कोर्ट पण मानायला तयार नाही. मला वाटतं अबोव ऑल असं त्यांना झाल्याचा आज आविर्भाव आहे. परंतु त्यांना माहीत नाही की आज मराठा समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुमचं खरं रूप आज त्या ठिकाणी उघडं पडलेलं आहे. मराठा आणि कुणबी जे आहेत ते वेगळे आहेत, ती सरकारची भूमिका आहे की भाजपची, असंही त्यांनी म्हटलं. नाही, मला वाटतं त्यांना जे म्हणायचं आहे, आमची भूमिका त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, सरकारने स्पष्ट भूमिका केलं आहे. दुसऱ्याच्या ताटातलं त्या ठिकाणी आम्ही काढणार नाही. मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आता ज्या भरती झाल्या त्या सगळ्या भरत्यांमध्ये मराठा समाजाची मुलं 10% आरक्षणाप्रमाणे समाविष्ट झालेली आहेत आणि त्याच्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी आरक्षण देण्याची, मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याची भूमिका सरकारची आहे. परंतु आता ओबीसीतनं मराठ्यांना आरक्षण द्या अशा प्रकारचा विषय करायचा आणि मराठा आणि ओबीसीमध्ये महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करायचा आणि या वादातना राजकीय पोळी ज्यांच्यासाठी भाजायची आहे त्यांना लाभ मिळवून द्यायचा असा नियोजनबद्ध कार्यक्रम सन्माननीय जरांगे यांचा या ठिकाणी दिसतोय. भाऊ, श्याम मानव यांनी एक आरोप केलेला आहे की अनिल देशमुखांना त्या काळात त्यांची सुटका व्हावी म्हणून 4 ॲफिडेव्हिट जे आहेत ते त्यांना देण्यात आले होते. उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे, अनिल परब अशांवरचे ॲफिडेव्हिट होते आणि त्यावरती सह्या त्यांच्या घेऊन कुठेतरी गंभीर आरोप त्या काळात घडले, असा प्रकार जो आहे तो घडवला होता आणि त्यामुळे हे त्यांनी केलं नाही अनिल देशमुखांनी आणि त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागलं. मला वाटतं श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे एक मोठे नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळे अंधश्रद्धेला ते मानत नाहीत. त्याच्यामुळे जे असलीयत असेल तर त्यांनी ह्याच संबंधित डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी संबंधित यंत्रणांकडे उपलब्ध करावे. जे आपल्याला जे म्हणायचं आहे त्यातलं सत्य बाहेर येईल आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर खरं काय हे जाईल. परंतु खोटं बोलायचं, पुन्हा पुन्हा बोलायचं आणि त्याला पुष्टी द्यायची आणि खोटं खरं करायचं असं अलीकडच्या काळात एक त्या ठिकाणी पद्धत रूढ होऊ राहिले. त्यातनंच अनिल देशमुखांच्या त्या वक्तव्याला दुजोरा देण्याचं हे काम आहे. काल संघाबरोबर एक महत्त्वाची बैठक आयोजित पार पडलेली आहे. त्यामध्ये हिंदुत्वाला कुठेही तडजोड नको, अजित पवारांना घेतल्यामुळे कुठेतरी हिंदुत्वाचा मुद्दा कमी होत होता असं देखील होतं. त्यामुळे हिंदुत्वामध्ये तडजोड नको अशा पद्धतीचे एक आदेश दिले. मला त्या बैठकीचा अंतर्गत तपशील माहीत नाही, आपल्याला तो कदाचित माहीत प्रवीण असेल. दरेकर माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी आपला फोकस मराठा आरक्षण नसून राजकारण असा सुरू असल्याचं दरेकर म्हणाले. मराठा समाजाचा जरांगेवरचा विश्वास उडाल्याचं वक्तव्य देखील प्रवीण दरेकरांनी केलेलं आहे. सांगली